हॅलो फ्रेंड्स, ऋतुजाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मला सांगा, तुम्हाला ओट्स खायचा कंटाळा येतो ना? पण हेल्दी खायचं म्हटलं की अनेकांना वाटतं चव मात्र तडजोड करावी लागेल. पण आजची रेसिपी तुमचा हा गैरसमज कायमचा दूर करणार आहे. मग आज मी दाखवणार आहे खूपच टेस्टी ओट्सचे आपे, जे फायबर आणि प्रोटीनने भरलेले मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी ओट्स घेऊया. या ओट्समध्ये भरपूर फायबर्स आणि प्रोटीन्स असल्यामुळे हे नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर एका मिक्सर जारमध्ये मी साधारण 2 वाटी ओट्स घेतले आहेत. यामध्ये 1 वाटी पोहे आणि 1 वाटी रवा घालूया. नंतर आलं घालायचं, दिलेल्या हिरव्या मिरच्या, आता लसूणच्या पाकळ्या घालूया, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा साखर घालायची आहे. आता या मिश्रणाची मिक्सरमध्ये अगदी बारीक पावडर करून घेऊ. यामुळे आपल्या आप्याच्या बॅटरला छान मऊ टेक्स्चर मिळेल. आता या पावडरमध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता थोडं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. परत हे एकदा स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घ्यायचं आहे. हे बॅटर ना खूप घट्ट ना खूप पातळ असायला हवं, अशी मीडियम कन्सिस्टन्सी या बॅटरची ठेवायची आहे. आता हे तयार बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे बॅटर झाकून 15 ते 20 मिनिट ठेवा. तर 15 ते 20 मिनिटे झाले. बघा, आपलं बॅटर छान फुलून आलं आहे. आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, थोडा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. या बॅटरमध्ये आता 1 चमचा तीळ, 1 चमचा मोहरी घालायची आहे. आता त्यामध्ये 1 चमचा इनो घाला आणि वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे. इनो ॲक्टिव्ह झाला की आता हलक्या हाताने फक्त एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, आपले आपे छान फुलतील. बघा किती स्मूथ बॅटर आपलं तयार झालं आहे. आता आप्याचा पॅन गॅसवर ठेवून गरम होऊ देऊ. पॅन छान गरम झाला की प्रत्येक साच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आता तयार बॅटर प्रत्येक साच्यात हलक्या हाताने टाकायचं आहे. बॅटर वरपर्यंत न भरता थोडी जागा ठेवा, म्हणजे आपे छान फुलतील आणि आकारही सुंदर येईल. तर बॅटर टाकल्यानंतर यावर आता झाकण ठेवू, म्हणजे आपे वाफेवर लवकर तयार होतील. आता झाकण काढून बघू. यावर आता छोटे छोटे छिद्र दिसत आहेत, म्हणजे आपे एका साईडने व्यवस्थित शिजले आहेत. हे आपे हळूच पलटवून दुसरी बाजूही गोल्डन ब्राऊन शिजवून घेऊया. बघा किती सोनेरी रंग या आप्यांना आला आहे. हे ओट्सचे आपे छान गोल्डन होईपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. हे आपे पलटल्यावर यावर परत झाकण ठेवूया. तर आपले आपे तयार झाले आहेत. आता हे बाहेर काढूया. आपले आपे छान फुललेही आहेत आणि सुंदर सोनेरी रंगही आला आहे. आता अशाच प्रकारे सर्व आपे तयार करून घेऊया. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असे आपे सर्व करण्यासाठी तयार आहेत. हेल्थ आणि टेस्टचा परफेक्ट कॉम्बिनेशन जर तुम्हाला हवा असेल तर हे ओट्सचे आपे नक्की ट्राय करून बघा, कारण यापुढे तुम्हाला ओट्सचा कंटाळा नाही येणार, उलट पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटेल. हे क्रिस्पी आपे जर तुम्ही सॉफ्ट शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाल्ले की त्याची चव आणखी खुलते.